राज्याचे आराध्य दैवत गणरायाचं आगमन आज सर्वत्र होत आहे. वाशिम जिल्ह्यातही मोठ्या थाटामाटात या गणरायाचं आगमन होत आहे. आपण सध्या वाशिमच्या जे बाजारपेठ आहे, जे गणपती बाजार म्हणून ओळखले या ठिकाणी आहे. सध्याच्या परिस्थितीत जर या गणरायाचं मोठ्या प्रमाणात स्टॉल लागले आहे, तर या सध्या जर मूर्तीची जर पाहिली आपण संख्या, तर खूप मोठ्या प्रमाणात मूर्ती संख्या या ठिकाणी दिसून येते. लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत या मूर्ती आहेत. आपण बघू शकतो सध्या ही महादेवा जी मूर्ती आहे, ती मूर्ती आहे म्हणजे आकर्षक मूर्ती दिसत आहे. तसेच मोठ्याही मूर्त्या खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. तसंच लहान मूर्त्या बी या ठिकाणी आकर्षक मूर्त्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. सध्या जर म्हटलं तर प्रत्येक ज्या याच्यातल्या वेगवेगळ्या रूपात या मूर्त्या तयार केल्या आहेत. तसेच छोट्याही मूर्त्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. घरगुती गणपतीला मोठ्या प्रमाणात याचा मागणी असते आणि घरगुती गणपती प्रत्येक घरी ह्या गणपती बसत असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत आपल्याला बघू शकतो सध्या बाजारपेठ पूर्णतः सजली आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणपती मांडण्यासाठी भाविक भक्त आपल्या गणरायाला घरी नेण्यासाठी इथं दाखल झाले आहेत. तसेच जसं जसं सायंकाळ जाणार तसे मोठ्या मोठ्या मूर्त्याही या ठिकाणून जाणार आहे. त्यामुळे इथं सध्या जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर सर्वत्रच भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. सध्या वातावरण ढगाळ असलं तरी सध्या पावसाचा अंदाज असला तरी भाविक भक्तांनी आपल्या गणरायाला नेण्यासाठी एकच गर्दी केल्याचं यावरून दिसून येते. तरी परिस्थिती जर भाजी या गणपती मार्केटमध्ये या ठिकाणी जे पूजेला साहित्य लागते तो साहित्य पूर्णतः इथं दाखल झाले आहे. आणि या ठिकाणी आपल्या भाविक भक्त जे आहेत ते आपले पूर्ण जो पूजेसाठी सामग्री लागते ते पूर्ण नेत आहेत. त्या ठिकाणी आणि सार्वजनिक गणपती हे बसणार आहे. तर तसेच एक गाव 238च्या जवळपास हे गणपती बसणार आहे. तसेच पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आला आहे आणि विशेष या पोलीस बंदोबस्त मध्ये तैनात केलं आहे. त्यामुळे 10 दिवस हा पूर्ण जिल्ह्यात वातावरण भक्तिमय राहणार आहे. त्यामुळे आता हे जे परिस्थिती जर बघितली आपण तर जिल्ह्यात 10 दिवस हे भक्तिमय वातावरण राहिलं. गावगावी हे गणरायाचं आगमन होत असल्यामुळे सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, न्यूज मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.